जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका या पारोळा तालुक्यातील हे देवगाव आहे. ज्या ठिकाणी या गावाला आदर्श म्हणून मानलं जातं. दरम्यान माझ्या मागे आपण पाहू शकता की हा जो नाला आहे, या नाल्याने जवळपास गेल्या 6 तासांपासून मुसळधार पावसामुळे या ठिकाणी जवळपास अ, पूर्ण सदृश्य पाऊस झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की या नाल्याच्या काठी असलेल्या घराजवळ जवळपास या 4 फुटापर्यंत हा पाऊस या ठिकाणी भरलेला होता. सकाळी 8 वाजेपर्यंतची घटना आहे, ज्या ठिकाणी हा गावातील जे काही नागरिक असतील या घरामध्ये राहणारे, ते झोपेत असताना या ठिकाणी अचानक पावसाचा रुद्रावतार वाढला. त्यानंतर पावसाचा प्रवाह हा वाढला आणि प्रत्येक घरामध्ये पावसाचे पाणी घुसले, ज्यामध्ये घरात असलेले या ठिकाणी राहणारे नागरिकांच्या घरात संसार उपयोगी वस्तूंसह त्यांचे अन्न, धान्य, कपडे, लत्ते, कागदपत्र महत्त्वाची, तसेच काही घरांमध्ये रोख रक्कम असलेली सुद्धा रक्कम ही सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. शिवाय या गावातील जवळपास 40 ते 50 हून अधिक घरांमध्ये हे पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यांचे नागरिकांचे हाल झाले आहेत, नुकसान झालेले आहेत. दरम्यान या ठिकाणी सुदैवाने जरी जीवितहानी झाली नसली तरी या गावातील जवळपास 40 ते 50 जनावरे, म्हशी, गायी हे वाहून गेलेले आहेत. शिवाय यांच्यासह अनेक कुटुंबातील जे व्यावसायिक आहे त्यांचे बकऱ्या देखील या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत. आपण या ठिकाणी जे घर बघतोय, या ठिकाणी या घरात पूर्णपणे चिखल झालेला आहे. या घराचे जे राहणारे रहिवासी महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, या ठिकाणी तुमच्या घरात पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे, पूर्णपणे नुकसान झालेले आहे, काय सर्व सांगणार वाहून असेल? गेलंय दादा. काहीच राहिलं नाही खाया प्यायला. भांडे कुंडे समधे वाहून गेले. बकऱ्या ते तुमच्या घरात काय काय होतं, काय काय नुकसान झालेलं आहे बकऱ्या आतापर्यंत? होते, भांडे पुरे आम्ही हात मजुरीवर केले होते ते समधे वाहून गेले. तुमचं काय, किती बकऱ्या होत्या? 5-10 बकऱ्या होत्या. आता घरामध्ये जे मौल्यवान वस्तू होत्या, जसं दागिने किंवा पैसे वगैरे, काय काय नुकसान झालेलं याच्यामध्ये तुमचं? 5,000 रुपये वाहून गेले. काय नेमकं तुम्ही जेव्हा सकाळी उठले त्यावेळेस तुम्हाला काय समजलं या घटनेमध्ये? काहीच समजलं नाही, ते अचानकच आले ते. पाऊस अचानकच आलं, काहीच समजलं नाही आम्हाला. बर. आणि आणि सर्व चिखल झालंय खाली. खाया प्यायला काहीच नाहीये. तुम्हाला केव्हा समजलं? तुम्हाला सकाळी किती वाजेपर्यंत समजलं? किती वाजता समजलं? 6 वाजता, 6-5 वाजता. तुम्हाला हे या या घरामध्ये जे असलेलं जे चिखल होता, पाणी होता, त्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर कसे निघलात? तुम्ही स्वतःचा निघले जीव नाही कसे आम्ही बाहेर पडले तुम्ही? निघले नाही आम्ही इथंच होते पाणीमध्येच. जायला जागाच नाही, ते खूप पाणी होते. बरोबर. लहान लहान पोरं आहे ते. अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना घराच्या बाहेर सुद्धा निघता आलं नाही, की या ठिकाणी त्यांचे जे सामान होते हा कुठंतरी वाहून जाईल, नुकसान होईल. जे सामान आपल्याला वाचवता येईल ते वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्यांचे जवळपास पैशांची रोकड देखील नुकसान झालेले आहेत. जे काही अन्य धान्य होते, कपडे लत्ते होते, ते पूर्णपणे नुकसान झालेले आहेत. आपल्या या घराच्या बाजूला हे देखील बाजूला घर आहे, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांच्या घरात देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. हे घर जरी थोड्याफार चांगल्या प्रकारे जरी असलं, तर त्या घरामध्ये शिवाय त्यांचे अंथरूण सगळे धान्य पूर्ण मागचा भाग हा पूर्णपणे चिखलाने भरलेला आहे. या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजी, काय सांगाल, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जे सकाळी झालं होतं, काय झालं होतं? 10 बकऱ्या, 12 पालवा, संसार बी पाहिजे. काय काय तुमचं घरामध्ये काय काय झालं होतं नुकसान? नुकसान म्हणजे पाणी देताना मैकन सगळं पाणी अर्ध गरमा होत दादा. बकऱ्या गया तर नुकसान म्हणजे पोरक्या कुवाराचे पोरक्या कुवारांसाठी बकरे पाय ठेवला तर बकऱ्यानी मरून गेले. वाईयात पुरा तुम्ही का बरं रडताय मावशी, काय झालंय नेमकं? नुकसानच होऊन गेलं दादा. काय करू? काय काय नुकसान झालंय तुमच्या घरामध्ये? बकरीच ना जित्रप ना काही बाकीनं संसार वाहिजे आता पाणी वाहे. बरं, तुम्ही सकाळपासून या ठिकाणी बसल्यात, काही जेवण वगैरे केलंय, काही व्यवस्था या केलेली बाहेर तुम्हाला? लोक 9 महिना राहिलंय ना. मी तुम्हाला गावातील काही नागरिकांनी मदत केलेली की जेवण वगैरे केलेली असेल? कर राहणार नाश्ता काय म्हटलं त्यांनी, तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला? काही खिचडी. बरं, तुम्हाला आता सरकारकडून काय मागणी आहे, की तुम्हाला शासनाने काय केलं दादा पाहिजे? नुकसान कितलं होईल घेताना झोपडा देखील या पहिले तुम्ही बकऱ्या वाहिल्यात म्हणा.
बकरे पाहिजे. या आजीच्या म्हणजे म्हातारी वृद्ध आजी आहे ज्यांनी त्यांच्या बकऱ्यांचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्याच बकऱ्यांचा त्यांचा आज या ठिकाणी पाण्यामध्ये नुकसान होऊन पूर्णपणे वाहून गेलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जवळपास ही पूर्ण जी लाईन आहे या लाईनमध्ये जवळपास 8 ते 10 घरं सध्या तरी आहेत. पण नंतर काही भागात जो आहे वेगळा त्या वेगळ्या भागात जाऊन त्या ठिकाणी देखील येथील वाहनांच्या बकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपल्यासोबत आपले या गावाचे सरपंच आहेत. ते त्यांनी या गावातील नागरिकांसाठी काय व्यवस्था केलेली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत या गावाचे सरपंच. दादा काय सांगाल, या गावामध्ये सकाळी जो पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी नेमकं किती घरांचे नुकसान झाले यामध्ये? 30 ते 40 घरांचं अतोनात नुकसान झालं. सकाळी फुटी असा पाऊस झाला आणि शेताचा असेल, गुराढोरांचं असतील, गाई म्हशींचं असतील, खूप अतोनात नुकसान झालंय देवगाव वासियांचं. तुम्ही या संदर्भात आमदारांना किंवा स्थानिक आमदारांना किंवा जिल्हा प्रशासनाला किंवा तालुका प्रशासनाला या संदर्भात माहिती दिलेली की काय काय नुकसान झालेलं आहे? सकाळीच आम्ही जेव्हा आम्हाला पूरसदृश परिस्थिती झाली तेव्हाच आम्ही तहसीलदार साहेबांना, BDO साहेबांना, आमदार महोदय वेळोवेळी संपर्कामध्ये आहेत आणि ते आता काही 10-15 मिनिटात कलेक्टर साहेब आणि आमदार महोदय घटनास्थळी येत आहेत. या गावामध्ये या घटनेमध्ये काही जीवितहानी वगैरे झालेली आहेत काय? जीवितहानी होणार होती, पण गावकऱ्यांच्या सर्व संपर्क असल्या कारणामुळे सर्वांनी ती होऊ दिली नाही. बरं, जवळपास आता ही सकाळपासूनची परिस्थिती पूर निर्माण झालेली आहे, परिस्थिती पूर निर्माण या ठिकाणी जवळपास किती घरांचे नुकसान झालेले आहे आजच्या कंडिशन? 30 ते 40 घरांचं मोठं नुकसान झालंय. आणि जनावरांचं म्हणजे काय झालंय? जनावर बाकी वाहून गेलेले आहेत. म्हशींचं नुकसान झालंय, गायींचं नुकसान झालंय. काही जागेवरच ते पाणी जास्त असल्या कारणामुळे ते मृत्युमुखी झाले. अशा पद्धतीने या ठिकाणी देवगावामध्ये जवळपास 30 ते 40 40हून अधिक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सकाळी जी परिस्थिती होती ती वेगळी होती, आता जी परिस्थिती ती वेगळी आहे. दरम्यान सकाळी हा जो परिसर होता पूर्ण जलमय झालेला असल्या कारणामुळे येथील घरातील नागरिकांना बाहेर पडणं मुश्किल झाले होते. त्यामुळे आता प्रशासनाने नेमकी पुढची भूमिका काय घ्याल किंवा जे नुकसान झालेलं आहे नागरिकांचे या नुकसानाची भरपाई प्रशासनाकडून देण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांकडून केली जात आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.